ज्या महिला भगिनींचं आता 21 वर्ष पूर्ण झालेलं आहे त्यांना नव्याने फॉर्म भरण्याची संधी। काही महिला भगिनींच्या खात्यावरती 22,500 नाही, एकही रुपया जमा झालेला नाही। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जवळजवळ 22,500 म्हणजेच 15 हप्ते लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आलेले आहेत। आता ज्या भगिनींच्या खात्यावरती हप्ते आलेले आहेत त्या खूप खुश आहेत, कारण महिन्याला 1500 रुपये त्यांच्या खात्यावरती येतात। याचा अर्थ दिवसा 50 रुपये घर बसल्या त्यांना अनुदान रक्कम शासनाची मिळते। आता उदाहरणासाठी हा व्हिडिओ आहे, ज्या महिलांना एकही रुपये हप्ता किंवा एकही रुपये त्यांच्या खात्यावरती आलेले नाहीत त्यांनी हा व्हिडिओ पहा। ज्या महिला अपात्र ठरलेल्या आहेत त्यांनीच हा व्हिडिओ पहा, कारण त्यांच्यासाठीच हा व्हिडिओ आहे, त्यांच्या विनंतीसाठी हा व्हिडिओ आहे। पहा, सरकारला सुद्धा विनंती आहे। उदाहरणार्थ मी एक सांगतो, एका गावामध्ये बऱ्याचशा महिला आहेत ज्या की पात्र आहेत। त्याच गावामध्ये बऱ्याचशा महिला ह्या पात्र होत्या आणि आता अपात्र झालेल्या आहेत। ठीक आहे, शासनाच्या पात्रतेच्या अटीत बसत नसल्याने त्या अपात्र झालेल्या आहेत, हा भाग वगळून द्या। लाडकी बहीण योजनेमध्ये जवळजवळ 15 हप्ते म्हणजेच 22,500 रुपये एका भगिनीच्या खात्यावरती म्हणजे पात्र भगिनीच्या खात्यावरती जमा झालेले आहेत। आनंदाची खुशखबर त्या महिलेला आहे, कारण त्या 22,500 मधून ती काहीच तरी करू शकते, स्वतःसाठी, घरासाठी, किंवा खरेदी सुद्धा करू शकते किंवा व्यवसाय सुद्धा वाढवू शकते। आनंदाची खुशखबर आहे, सरकारने त्या महिलेच्या खात्यावरती 22,500 रुपये दिलेले आहे। आता उदाहरण उलट की त्याच गावातील आणखीन एक महिला आहे, तिचं रेशन कार्ड एक आहे, ती पात्र सुद्धा आहे, काही कारणास्तव तिचा फॉर्म भरला गेला नाही। आता कारणे अनेक असू शकतात, म्हणजेच काय की तिने फॉर्म भरला असेल आणि तुम्ही रिजेक्ट सुद्धा केला असेल, किंवा तिने फॉर्म भरला आहे, तिने पूर्ण कागदपत्रे बरोबर भरली आहेत, पण तुमच्याकडून फॉर्म तपासलाच गेला नसेल आणि ती महिला भगिनी अद्याप 1 रुपयाही सुद्धा मिळू शकली नाही। अशीच एक महिला भगिनी जिने मला स्वतःहून फोन केला होता, माझा फॉर्म भरलेला नाही, मी फॉर्म भरायला दिलेला होता पण माझा फॉर्म भरलेला नाही आणि माझ्या खात्यावरती 1500 रुपये येत नाही। आता जवळजवळ 1 वर्ष झाले तिला नव्याने फॉर्म भरता येत नाही। आता त्या महिला भगिनीची चूक काय की पहा, ज्यावेळी माझी बहीण लाडकी योजनेचे फॉर्म भरण्याची सुविधा ऑनलाईन पद्धतीने करण्यात आलेली होती त्यावेळेसच इलेक्शनचा आदला कालावधी होता आणि त्यावेळी बरेचसे नेते मंडळींनी आपापल्या भागामध्ये कॅम्प लावलेले होते आणि लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरून घेण्यात येत होते, पण ते काळजीपूर्वक कॅम्पमध्ये फॉर्म भरले गेले असेल का तर मुळात नाही। बऱ्याचशा महिला भगिनींचे फॉर्म हे भरले गेले नाहीत, कारण त्यासाठी OTP घ्यावा लागतो। काळजीपूर्वक त्या ज्या काही कॅम्प लावलेले होते त्यांनी ते OTP सुद्धा घेतला नसेल किंवा त्या भगिनींचा फॉर्म सुद्धा भरला नसेल। आता ही त्यांची सुद्धा चूक नाही, कारण त्या महिला भगिनींनी स्वतः भरायला पाहिजे होता फॉर्म, किंवा त्यांनी अंगणवाडी सेविकेकडे जाऊन फॉर्म भरायला पाहिजे होता। फॉर्म भरलेला आहे का की नाही हे सुद्धा चेक केले नाही आणि त्यापासून विलंब म्हणजे त्यापासून अलिप्त राहिल्या आणि त्यांचे हप्ते हे आले नाही। आता सरकारला विनंती की पहा, दोन्हीही पात्र महिला आहेत पण एकाच महिलेला पैसे येत आहेत आणि ज्या काही अशा महिला भगिनी आहेत त्यांना 1ही रुपया आलेला नाही आहे, त्यांच्यावरती हा अन्याय झाल्यासारखा वाटत नाही आहे का? आता अपात्र महिला भगिनींनी याचा लाभ घेतलेला आहे, त्या महिला भगिनींचा लाभ तुम्ही थांबवला, काहीही चुकीचं नाही, कारण ज्यावेळी GR काढलेला होता त्यामध्ये अपात्रतेच्या बाबी होत्या, अटी शर्ती दिलेल्या होत्या, त्या अटी शर्तीमध्ये न बसलेल्या सुद्धा महिलांनी लाभ घेतलेला आहे आणि त्यांचे आता तुम्ही हप्ते थांबवत आहात, चांगली गोष्ट आहे, कारण तुम्ही त्या अटी शर्तीनुसार आता तपासणी करत आहात। पात्र महिलांच्या खात्यावरती पैसे येत आहेत, काहीही चुकीची बाब नाही आहे, पण अशा अनेक महिला आहेत, पात्र आहेत पण त्यांना 1ही रुपया मिळालेला नाही। आता अनेक कारणे असू शकतात, उदाहरणार्थ पहा, ज्यावेळी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरण्यास सुरुवात केलेली होती त्यावेळेस नारी शक्ती ॲप हे ॲप सरकारने त्या ॲपमध्ये फॉर्म भरायची सुविधा दिलेली होती, पण त्या नारी शक्ती ॲपमधील आता माहितीचा डाटा सुद्धा आपल्याला ओपन करता येत नाही। त्याचबरोबर पहा,
पोर्टल लॉन्च केलेलं होतं ladkibahn.maharashtra.gov.in. या पोर्टलवरती सुरुवातीला सर्वांनाच ऑनलाईन फॉर्म भरण्याची सुविधा देण्यात आलेली होती. स्वतःने फॉर्म भरण्याची सुविधा बंद केली आणि अंगणवाडी सेविकेंकडे फॉर्म भरण्याची सुविधा दिलेली होती. आता बऱ्याचशा अंगणवाडी सेविकांनी रजिस्ट्रेशन केलं होतं, बऱ्याचशा अंगणवाडी सेविकांनी रजिस्ट्रेशन केलंच नव्हतं. आता ज्यांनी रजिस्ट्रेशन केलं होतं त्यांच्याकडे फॉर्म भरण्याची सुविधा होती. ज्या कॅम्पमध्ये न भरलेल्या होत्या त्यांच्यावरती अन्याय झालेला आहे. कारण का? त्यांना फॉर्म भरण्याची सुविधाच भेटलेली नाही. ज्या महिला भगिनींचं आता 21 वर्ष पूर्ण झालेलं आहे त्यांना नव्याने फॉर्म भरण्याची संधी नाही, किंवा ज्या महिला भगिनी ज्यावेळी योजना चालू होती त्यावेळी त्यांच्या काही कारणास्तव फॉर्म भरला नसेल त्यांना सुद्धा योजनेचा लाभ घेता येत नाही. म्हणजेच त्या महिला भगिनींवरती अन्याय झालेला आहे. सरकारला विनंती की ज्या महिला भगिनींचं 21 वर्ष पूर्ण झालेले आहे, ज्या महिला भगिनी पात्र असून सुद्धा लाभ घेता येत नाही त्यांच्यासाठी नव्याने संधी द्या, नव्याने पोर्टलवरती फॉर्म भरण्याची सुविधा द्या. ठीक आहे, तुम्ही तुमच्या सरकारी स्थळावरती म्हणजेच अंगणवाडी सेविकेंकडे फॉर्म भरण्याची तरी संधी द्या, जेणेकरून त्यांना सुद्धा 1500 रुपयांचा लाभ भेटू द्या आणि जे काही मागील पूर्ण हप्ते आहेत ते सुद्धा मिळू द्यात. कारण त्यांच्यावरती सुद्धा अन्याय होऊ नये, कारण त्या सुद्धा महिला भगिनी आहेत, त्या सुद्धा पात्र भगिनी आहेत, त्यांना सुद्धा पैसे म्हणजेच अनुदान मिळवून द्या. हीच आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून सरकारला विनंती. तुम्ही महिला भगिनी आहात, तुम्ही सुद्धा नजर चुकीने तुमचे फॉर्म राहिले असतील किंवा काही कारणास्तव फॉर्म भरायचे राहिले असतील तर तुम्ही सुद्धा कमेंट करा, जेणेकरून नेक्स्ट व्हिडिओ तुमच्याबद्दलचा असेल. हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, सर्वांना शेअर करा. पुन्हा भेटूया नेक्स्ट महत्त्वपूर्ण व्हिडिओ घेऊन. जय हिंद, जय महाराष्ट्र.